कर्जत शहर भाजप मंडळाच्या वतीने आज 5 एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिन शहरातल्या पक्ष कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी पक्षाचा ध्वज फडकवून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी आपल्या मनोगतात पक्षाच्या व्यापक वाढीबद्दल समाधान व्यक्त केलं। तसंच पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अधिक वेळ देऊन नियोजनबद्ध काम करण्याची गरज असल्याचं मत व्यक्त करण्यात आलं। या प्रसंगी कर्जत शहर मंडळाचे पदाधिकारी, पक्षाचे विविध पदाधिकारी तसंच महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी मंडळ अध्यक्ष राजेश लाड यांनी आपल्या मनोगतात पक्ष देशातील सर्वात उंचीचा पक्ष असून आज गाव पातळीवर वाढत आहे। एकेकाळी रायगड जिल्हा परिषदेत एकही सदस्य नसताना आज जिल्हा परिषद अध्यक्ष भाजपचा असल्याचं कौतुकास्पद उच्चार काढले। दरम्यान भारतीय जनता पार्टी हा देशातील राष्ट्र समर्पित विचारधारेवर उभा असलेला पक्ष असून संघाची शिस्त आणि जनसंघाचे विचार यावर आधारित ही परंपरा आहे। या विचारसरणीतून प्रेरित होऊन अनेक कार्यकर्त्यांनी आपलं आयुष्य राष्ट्रसेवेसाठी अर्पण केलंय। या कार्यकर्त्यांच्या बळावर भाजप आज जगातील सर्वात मोठं राजकीय संघटन म्हणून ओळखलं जातं। आज स्थापना दिनानिमित्त सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांना शुभेच्छा देण्यात आल्या। आज या ठिकाणी कर्जत शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं भारतीय जनता पक्षाचा 46वा वर्धापन दिन आज या ठिकाणी आम्ही शहराच्या वतीनं साजरा करतोय। 6 एप्रिल 1980 रोजी स्वर्गीय अटलजी, आदरणीय लालकृष्णजी आडवाणी यानंतर अनेक मुरली मनोहर जोशीजी अशा अनेक माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी अशा महान नेत्यांच्या माध्यमातून पक्षाची स्थापना झाल्यानंतर आज संपूर्ण देशभरात पक्ष सर्वोच्च स्थानावरती आहे। देशभरापासून ते अगदी गावपातळीपर्यंत भारतीय जनता पक्षाची सत्ता त्या ठिकाणी निश्चितपणानं आल्यामुळं पक्षाला एक अतिशय चांगले असे दिवस या ठिकाणी आले आहेत। आपण बघतोय की भारतीय जनता पक्षाची जडणघडण विकासात्मक दृष्टिकोनातून राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या कुशल नेतृत्वाखाली राज्य प्रगतीपथावर जात आहे। त्याचप्रमाणे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनात्मक दृष्ट्या त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष खूप चांगले मोठे यश प्राप्त करते। नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, भारतीय जनता पक्ष राज्यामध्ये अव्वल स्थानी आणण्यामध्ये निश्चितपणाने सर्व कार्यकर्ते यशस्वी ठरलेत। कर्जत शहराचा विचार करता निश्चितपणानं चांगला असं यश जरी पक्षाला या निवडणुकीमध्ये मिळालं नसलं तरी कोणताच विजय हा कायमचा नसतो आणि कोणताच पराभव हा शेवटचा नसतो। या उक्तीप्रमाणे भविष्यात निश्चितपणानं विधायक कामातून नागरिकांचे प्रश्न आताच घेऊन कर्जत शहरामध्ये जबाबदार विरोधी पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष पुढील कालावधीमध्ये निश्चितपणानं काम करेल आणि सत्ताधारी पक्षाकडून त्या ठिकाणी शहरातल्या ज्या काही समस्या असतील त्या समस्यांचं निराकरण होत नसेल त्या समस्या प्रशासनाला त्या ठिकाणी दाखवून प्रशासनाकडून काम करून घेण्याचा आमचा सारांचा प्रयत्न असेल। निश्चितपणानं कर्जत शहरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचं चांगलं मोठं युनिट आहे आणि आजच्या पक्षाच्या वर्धापन दिनी आम्ही निश्चित संकल्प केलाय की सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आगामी कालावधीमध्ये कर्जत शहरामध्ये पुढच्या 5 वर्षाच्या निवडणुकीची तयारी आतापासून करण्याच्या दृष्टीनं आम्ही सारेजण प्रयत्नशील राहू। सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत गरजा, मूलभूत प्रश्न ते प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता त्या ठिकाणी प्रयत्नशील राहील। आपण बघत आला असाल की 2 खासदारांपासून सुरू झालेला भारतीय जनता पक्षाचा प्रवास तो देशाच्या सर्वोच्च सत्तेपर्यंत पोहोचला। आपण बघतो की रायगड जिल्हा परिषदेच्या नुकताच झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मंगेश वाकडेकर या युवक कार्यकर्त्याच्या रूपानं त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा जिल्ह्याचा अध्यक्ष त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये बसला। ज्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा एखादा सदस्य येणं मुश्किल होतं त्या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये पक्ष सत्तेत बसला। म्हणून या नगरपालिकेत सुद्धा आम्ही एक नगरसेवक रामदास गायकवाड यांच्या माध्यमातून एक अभ्यासू आणि चांगलं व्यक्तिमत्व रामदास गायकवाड आहेत, त्यांच्या माध्यमातून पक्षाला जी काही विकासात्मक कामं आहेत त्या करण्याच्या दृष्टीनं आदरणीय चव्हाण साहेब, आदरणीय मुख्यमंत्री महोदय, आदरणीय प्रशांतदादा ठाकूर, माझे आमदार गिरीशभाऊ लाड या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सारेजण या ठिकाणी पुन्हा एकदा पक्षाला शहरामध्ये वैभव प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील राहू एवढाच संकल्प या आजच्या शुभदिनी या ठिकाणी करतोय आणि आजच्या या वर्धापन दिनाच्या, पक्ष स्थापना दिनाच्या भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना मनापासूनच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। भारतीय जनता पार्टीचा
आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका.